नवी दिल्लीमध्ये 10 नोव्हेंबर 2025 रोजी घडलेल्या बॉम्बस्फोटाच्या कटाची धक्कादायक माहिती समोर आली आहे। अटक केलेल्या अतिरेक्यांनी बॉम्ब बनवण्यासाठी ChatGPT, YouTube आणि फ्लिपकार्टचा वापर केला होता, असं NIAनं आपल्या आरोपपत्रामध्ये म्हटलेलं आहे। अधिक धक्कादायक गोष्ट म्हणजे या दहशतवाद्यांचा रॉकेट बनवून ते संवेदनशील संरक्षण ठिकाणांवर डागण्याचा सुद्धा मनसुबा होता, असं तपासातून समोर आलंय। NIAनं 14 मे रोजी 7,500 पानी आरोपपत्र दाखल केलंय आणि त्यामध्ये हे धक्कादायक खुलासे करण्यात आलेत। जसीर बिलाल वाणी या दहशतवाद्यानं रॉकेट कसं बनवायचं आणि त्यासाठी स्फोटकांचं प्रमाण काय असावं ही माहिती ChatGPTला विचारलेली होती। स्फोटकं बनवल्यानंतर जसीरनं त्याची चाचणी काश्मीरच्या काझीगुंड जंगलात केली होती। त्याचे अवशेष सुद्धा NIAनं शोधून काढले, असं आरोपपत्रात नमूद केलंय। एकूणच हे दहशतवादी जर पकडले गेले नसते तर त्यांनी मोठा घातपात घडवला असता, हे NIAच्या तपासावरून सिद्ध झालंय।